राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घुमशान सुरू आहे. अनेक नेत्यांनी तिकिटांचे टायमिंग सांगण्यासाठी ऐनवेळी पक्ष बदललेले आहेत. पण या सगळ्या राड्यामध्ये हवेली आणि दौंड तालुक्यामध्ये मात्र वेगळंच राजकारण पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी आधी तिकीट जाहीर करण्यात आले, फॉर्म दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. असे दोन घटना या ठिकाणी घडल्या. तर ही आगळी वेगळी खेळी भाजपने खेळली असून याचे मास्टरमाइंड आहेत भाजपचे आमदार राहुल कुल. कुल यांच्या खेळीने तुतारी आणि घड्याळालाही मोठा धक्का बसलाय. पण यावेळी कुल यांनी देखील यावेळीस एक योगायोग सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. नेमकं गावखेड्याच्या राजकारणात काय घडतंय, राहुल कुल यांनी काय खेळी खेळली आहे आणि ते योगायोग कोणता, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. राज्यात आता शेवटच्या टप्प्यातील म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वारं वाहते. या निवडणुकीत देखील भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण ही तयारी करताना भाजपने एकत्र आलेल्या काका पुतण्यांना मोठा धक्का दिलाय. ही खेळी एवढी जबरदस्त होती की आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि नंतर पक्षात प्रवेश देण्यात आला. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हे यशस्वी नियोजन करत हे सगळं घडवून आणलंय. त्यांनी सगळ्यात आधी दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांना भाजपमधून खडकी देऊळगाव राजे गटातून आधी उमेदवारी अर्ज भरण्याचं सांगितलं आणि त्यानंतर पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. तर दुसरा धक्का त्यांनी हवेलीत पाऊल ठेवत अजितदादांना दिलाय. हवेली तालुक्यातील त्यांनी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी कुशल सातव यांनी केशवनंद वाडे बोल्लाई पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राहुल कुल यांनी आधी तिकीट मग पक्षप्रवेश असा योग आल्यासोबत 3 वेळा घडल्याने सांगितलं. तर दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. सन 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. पण त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांचा प्रचार केला. त्यामुळे कुल दुखावले गेले आणि त्यांनी राष्ट्रवादीतून अंतर राखले. त्यानंतर त्यांनी वेगळे मार्ग शोधले. त्यानुसार त्यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण 2014ला दौंडची जागा रासपला सोडण्यात आली. तेव्हा त्यांना आधी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी रासपत प्रवेश केला आणि विजय मिळवला. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना आधी भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने भाजपामध्ये प्रवेश केला. तर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना कुल यांच्या हातात भाजपा आणि रासप या दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म होते. पण यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचा एबी फॉर्म भरण्याचा आदेश दिला. विशेष म्हणजे त्या रॅलीमध्ये रासपचे झेंडे फडकत होते. त्यावेळेस कुल यांनी भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर काही वेळाने सगळ्यांना समजलं की कुल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केलाय. त्या निवडणुकीत देखील कुल यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे राहुल कुल हे पुण्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. तरी देखील त्यांनी ग्रामीण भागात राष्ट्रवादीला टक्कर देत मोठं संघटन उभं केलंय. महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पराभवामुळे अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर असलेली सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसून मैदानामध्ये उतरलेत. पण सलग धक्के देत राहुल कुल यांनी अजित पवार यांना जेरी सांडलंय. खरे तर विधानसभा आणि लोकसभा दोघांनी एकमेकांसाठी मतं मागितली होती. पण आता दोघे एकमेकांच्या विरोधामध्ये असल्यामुळे जुना कुल विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे. आज भाजपने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेऊन का होईना पण अजितदादांना आव्हान निर्माण केले. इंदापुरात माने आणि गारटकर, पुरंदरमध्ये संजय जगताप, भोरमध्ये संग्राम थोपटे, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांना पक्षात घेत संघटन बळकट केले. मागील निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने 44 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण 2017 नंतर आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून भाजपाचे मोठे आव्हान असल्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. तर अनेक ठिकाणी दादांनी विरोधकांशी जुळवून घेतलंय. राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू सहकारी मानले जातात. आता त्यांनी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. पुणे जिल्ह्यात आता होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात राहुल कुल यांच्या नेतृत्वामुळे भाजपला मोठा फायदा होईल हे चित्र स्पष्ट आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेससारख्या पक्षांचा प्रभाव कमी करत भाजपला मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आमदार राहुल कुल हे केंद्रस्थानी राहिलेत. बारामती आणि आंबेगाव हे 2 तालुके वगळता इतर तालुक्यातील अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला अतिशय कळवी लढत द्यावी लागणार आहे.
तसेही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार यांनी शांततेत प्रचार करण्याचं निवडलंय. गेली 25 वर्ष पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता गेली असली तरी जिल्हा परिषदेमधील सत्ता कशाही पद्धतीने राखायची हा चंग अजित पवार यांनी बांधला असून त्यानुसार यंत्रणा कामाला लावली आहे. तर जिल्हा परिषद ताब्यात घेत अजितदादांचे पंख छाटायचे यासाठी भाजपने ताकद लावली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार प्रहार करून त्यांना प्रचारादरम्यान जेरीस आणलं होतं. तेच तंत्र वापरत भाजपकडून जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी करण्यात आली. त्याचा उपयोग प्रचारादरम्यान पवारांना अडचणीत आणण्यासाठी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युती करण्याच्या हालचाली मात्र त्या व्यर्थ ठरल्यात. तरी देखील जिल्हा परिषदेचे 73 सदस्य असून या सर्व ठिकाणी सक्षम उमेदवार भाजपनं दिले. याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राहुल कुल यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी करत दादांना पुण्यातच अडवून ठेवण्याचं सध्या यशस्वी झालंय. तसेच महापालिकेत झंझावती प्रचार करणाऱ्या दादांना विजयासाठी वेगवेगळ्या तडजोडी करण्यास भाग पाडलंय. पहिल्या टप्प्यात तरी दमदार भाजपचा आणि बॅकफूट दादा असं चित्र निर्माण झालंय. पण 73 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत 7 वरून 37 वर घेऊन जाण्यासाठी भाजपला राहुल कुल यांना आणखी बळ द्यावं लागणार आहे. तर दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस यांना मात्र मागील संख्याबळ राखता आले तरी पुरेसे ठरणार आहे. भाजपचा प्रभाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आपला किल्ला राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे मैदान बारामतीचा जावई मारणार की खुद्द बारामतीचे दादा मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.